नमस्कार, मी दीपाली पेडामकर. किचन जर्नीमध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे लग्नाच्या हॉलवरती जे स्टार्टर आपल्याला सर्व केला जातो त्या सर्वमधली आज एक रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट पण नक्की करा, सबस्क्राईबच्या बटनला म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. इकडे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले 1 चमचा, साखर घेतले 1 चमचा आणि हे चिली फ्लेक्स घेतले 1 चमचा. तर आता आपण सॉस करूया. इकडे मी 1 ग्लास पाणी उकडायला ठेवलंय. पाण्याला उकड येत आहे. ह्याच्यामध्ये आता आपण साखर टाकूया. दोन ते 3 मिनिटात साखर मेल्ट होईल. ह्याच्यामध्ये आता आपण गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. मिरची पावडर टाकूया आता आपण ह्याच्यात आणि चिली फ्लेक्स. आता हे घट्ट होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे. त्याची मी पाणी टाकून पेस्ट केलेली आहे आणि ते आपण ह्याच्यात टाकूया का आपला सॉस घट्ट होईल. अशा पद्धतीने हा आपल्याला हलवून घ्यायचा आहे चांगल्यापैकी. इकडे आपला सॉस रेडी आहे. आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे थंड होऊन देऊया. आता आपण कटलेट बनवायची प्रोसेस करूया. इथे मी कटलेटसाठी काही साहित्य घेतले. तांदूळ घेतले मी 1 तास भिजत ठेवला होता. तांदूळ हा आपला साधा आपण इडलीसाठी वगैरे करतो ना तो आहे. 1 बटाटा घेतलाय, अद्रक तुकडा घेतलाय आणि मिरची घेतली 1. हे सर्व साहित्य आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहोत. इथे मिक्सरचं भांडं घेतलंय मी आणि हे तांदूळ आता मी याच्यात टाकत आहे. बटाटा, अद्रकचा तुकडा आणि याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकत आहे चवीपुरतं. मीठ. ह्याच्यामध्ये आधी आपल्याला पाणी न टाकता वाटायचं आहे, कारण आपल्याला ही पेस्ट करायची आहे. अगदी बॅटर बनवायचं नाही आहे, पेस्ट करायची आपल्याला याची. तर पाणी न टाकताच हे मी आता वाटून घेत आहे. शक्यतो पाणी नंतर आपल्याला वाटलंच तर टाकूया. इकडे मी पेस्ट करून घेतलेली आहे. अगदी थोडंसंच पाणी टाकलं होतं मी. अशा पद्धतीने आता मी हे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता काही साहित्य आपण ॲड करूया. कोथिंबीर घेतली मी बारीक चिरलेली, चिली फ्लेक्स घेतले, पुन्हा मीठ आधी आपणच टाकलं होतं त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं घट्ट होण्यासाठी. जसं जसं आपल्याला घट्ट होईल तसं जसं आपल्याला तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व साहित्य आपण एकत्र करायचं आहे. थोडंसं आपल्याला हे घट्ट पाहिजे. हे बघा, हे घट्ट झालं आहे. याच्यामध्ये आणखीन थोडंसं मी तांदळाचं पीठ मिक्स करत आहे.
येस, अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे आपलं बॅटर परफेक्ट रेडी आहे. मी आता तुम्हाला कटलेट करून दाखवते. तांदळाचं पीठ फक्त घट्ट होण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. हे आता घट्ट झालेलं आहे परफेक्ट. आता आपण याचे कटलेट करूया. इथे हे बॅटर घेतलेलं आहे आणि ह्या बॅटरला मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्याचे आपल्याला छोटे छोटे असे अगदी असे छोटे छोटे आपल्याला रोल करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचे. थोडं थोडं हाताला तेल लावत जा, मध्ये चिटकत नाही आणि छानपैकी रोल होतात ते. रोल तुम्हाला जाडे मोठे किंवा राऊंड शेपमध्ये पण तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. आता आपण फ्राय करायला घेऊया. इकडे आपला तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि हे आता हे आपण कटलेट ह्याच्यामध्ये सोडूया. इलेक्शनचा टाईम आहे, वोटिंगचं रॅली चालू आहे. आवाज येत असेल तुम्हाला. हे बघा छानपैकी राऊंड शेप त्याचा आलेला आहे. खूप छान होतात, झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही. बाकीचे मी असेच तळून घेत आहे.
लग्नामध्ये अशा स्टार्टर आपल्याला अशा छोट्या ग्लासामध्ये सर्व केला जातो। हे ग्लास आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतात। आणि हे अशा पद्धतीने आपल्याला सर्व केला जातो। हे आहे आपलं लग्नातला स्टार्टर। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू।